तर अशा अजून कोणते नंबर आहेत जे मोबाईलमध्ये नको असायला, की त्यांनी नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान होऊ आर्थिक शकतं? नुकसान नंबर 8, अच्छा. नंबर 4, हे नंबर्स 8 आणि 4 1 एक एक ओके आहे, पण तो प्रोफेशन कोणता आहे. फॉर एक्झाम्पल म्हटला तर आपले जे बिल्डर्स आहेत यांच्या याच्यामध्ये 8 इट्स गुड. अच्छा. 8 चांगला आहे, पण त्याच्यासोबत 3 असायला पाहिजे 2 टाइम्स, तर तो एकदम अमेझिंग इफेक्ट्स देतो. तसंच 4 जो आहे, जी लोक IT मध्ये आहेत, किंवा 4 म्हणजे राहू, आणि राहू म्हणजे ज्यांचं काम दिसत नाही. आता आपला हे जे आहे सोशल मीडिया दिसतं का, म्हणजे असं आपण स्क्रीनवर दिसतोय, व्हर्च्युअल आहे ना, म्हणजे मी कुठे बसलेले आहे, आपण कुठे बसलेलो आणि कुठे लोक आपल्याला बघतायत है ना. तर अशा लोकांना म्हणजे इंटरनेट रिलेटेड ज्यांचं काम आहे यांच्या याच्यामध्ये एक 4 चालेल, याच्यासोबत 2 असला तर अजून उत्तम. म्हणजे 24 हा नंबर उत्तम आहे. पण ज्यांना खूप एन्झायटी ऑलरेडी आहे, ज्यांचा मूड खूप वीक आहे, त्यांच्यासाठी 42, 24 हा नंबर बिलकुल चांगला नाही. मोबाईल नंबर मध्ये परत क्लिअर करते की मोबाईल नंबर मध्ये तो नंबर त्यांच्यासाठी उत्तम नाही आहे. तर असं नाही आहे की मी यांनी सांगितलंय 24 नंबर म्हणजे 6 होतो, तर मी माझ्या मोबाईल नंबर मध्ये 24 घेऊन घेतो, म्हणजे लक्झरी येईल आणि किंवा असं नाही आहे. म्हणजे कुठेही काहीही यूज केलं आणि मग मला फायदा होईल, इट्स नॉट लाईक दॅट. ते शास्त्र आहे. त्याच्या मागे काही गृहीतक आहेत, काही नियम आहेत, आणि ते पालन करून मगच त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. बरोबर. आता जर एखादी व्यक्ती व्यवसाय करते, तर त्याचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी त्याच्या मोबाईल नंबर मध्ये कुठले नंबर त्यांनी घ्यायला हवे? आता बिझनेस साठी कुठला नंबर असावा, तर बिझनेस मध्ये आलं बोलणं, कारण मी जितकं चांगलं बोलेल ग्राहकाशी, जितकं आपलं कम्युनिकेशन होईल, तितकं मला माझे ग्राहक वाढतील. कोणताही बिझनेस असू दे, छोटा मोठा, किती 100 करोडचा पण असू दे, पण बोलणं आलंच तर प्रत्येक बिझनेसमॅनच्या मोबाईल नंबर मध्ये 75, 65, 52 किंवा 25 हे नंबर असायलाच पाहिजे. म्हणजे 75 किंवा 65 किंवा 25, 52 हे नंबर असायलाच पाहिजे. पण 5 हा 3 वेळा वगैरे नको. बरेच बिझनेसमॅन काय करतात की 3-4 वेळाचे 5 घेतात, पण हे चुकीचं आहे, कारण मर्क्युरी अननेसेसरी मर्क्युरीची तुम्ही एनर्जी वाढवत आहे आणि त्याच्याने तुम्हाला फायदा नाही होणार, नुकसान होणार. बरोबर. तर हे नंबर नक्कीच त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये असायला पाहिजे. आणि 1 मोर नंबर की त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये 96 किंवा 69 म्हणजे 96 किंवा 69 ह्या असायला पाहिजे. तर ते प्लॅनिंग चांगलं करतील, आणि प्रत्येक बिझनेस मध्ये प्लॅनिंग चांगला असला तर नक्कीच तो ग्रोथ करेल. आता जर कोणी नोकरी करणार आहे किंवा घरगुती व्यवसाय कुठल्याही प्रकारचं, पण त्यांचं उत्पन्न वाढावं, यासाठी मोबाईल नंबर कसा आपल्याला हेल्प करेल, किंवा त्यात कुठले नंबर असावे? आता घरगुती म्हणा किंवा जॉब साठी म्हणा. आता जॉब मध्ये काय आलं तर तुमचं प्लॅनिंग आला, एक्झिक्युशन आला, वेळेवर पोहोचणं आलं, तर त्याच्यासाठी मी एकदा सांगेल की 96 किंवा 69 तर असायलाच पाहिजे. पण अजून एक नंबर आहे 39 किंवा 13 किंवा 31 हे नंबर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर प्लॅनिंग, एक्झिक्युशन हे त्यांना चांगलं मिळणार आहे. 29 किंवा 92 हा नंबर असायला पाहिजे. आणि हाऊसवाईफच्या मोबाईल नंबर मध्ये 12 नंबर असायलाच पाहिजे. अच्छा. इट गिव्स यू द सेव्हिंग्स. सेव्हिंग वाढवण्यासाठी 12 नंबर असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्ही सेव्हिंग, कारण हाऊसवाईफ कडे पैसा कुठून येईल ना. आता मी इथे अजून क्लिअर करते की आपल्या बऱ्याच व्ह्युअर्स हाऊसवाईफ्स आहेत, त्या बघतील की याच्यानी पैसा येतोय, त्याच्यानी पैसा येतोय, मग मी माझ्या मोबाईल नंबर मध्ये घेते किंवा बट तुम्ही कर्म काय करता आहात है ना, हे पण थोडंसं त्यावेळी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हाऊसवाईफ आहे तर तिचं काम काय आहे की ती घरात असणार आहे, ती आनंदी राहायला पाहिजे, तिचं सेव्हिंग झालं पाहिजे, त्याप्रमाणे तिच्या मोबाईल नंबरचा कॉम्बिनेशन असायला पाहिजे. बरोबर. मेन उद्देश आहे की सेव्हिंग होणं, तिची हेल्थ चांगली राहावं. कारण ती हेल्दी राहिली तर पूर्ण परिवार हेल्दी राहणार आहे, घरामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण राहणार, कारण ती मेन आहे घराची.
बरोबर, बरोबर ना. बॅकबोन आहे ती. बॅकबोन आहे ती. त्यासाठी 12 नंबर योग्य आहे. असायलाच पाहिजे, योग्य बरोबर. आहे त्याच्यासाठी. आता काही मोबाईल नंबर असे असतात ज्याच्यात ना रिपिटेटिव्ह नंबर असतात, 888, जसं जस्ट डायलचा पण एक 888. हो हो हो. तर मग हे म्हणजे योग्य आहे? आता डबल हे बघा, जस्ट डायलचं तुम्ही नावच काढलं आहे, तर बोलूया की जस्ट डायलचा जी सर्व्हिस आहे ती कशी वाटते तुम्हाला? चांगलीच आहे. चांगली आहे. तर का आहे चांगली? कारण 8 भरपूर आलेले आहेत. 8 भरपूर आहेत. 8 तुम्ही व्यवसायासाठी म्हटलं होतं. पण एकच 8. आपलं काम काय आहे? माझं काम जस्ट डायल सारखं नाही आहे. नाहीतर मग जस्ट डायल मध्ये आहे तर मी पण 5 वेळा 8 घेते. इतकं शनी आपल्यासाठी योग्य नाही आहे. आता बॅक टू म्हणजे ऑफिसच्या मागचं, म्हणजे जे समोर दिसत नाहीये, बॅक ऑफिस का? बॅक ऑफिस वर्क जे आहे जस्ट डायलचं, ते ठप्प आहे. होतच नाही पटकन सगळं. का होत नाही? कारण तुम्ही इतके हर्डल्स घेऊन ठेवले आहेत त्याच्यामध्ये. आणि जस्ट डायलचं जे एकदा सर्व्हिस आपण घेतली तर सर्व्हिस फर्स्ट टाइम तर आपल्याला चांगली मिळते, पण नंतर परत आपण जेव्हा घ्यायला जातो ना, किंवा आपण सर्च करतो, तर आपण नंतर जस्ट डायल नाही, मग दुसरं काहीतरी, आता तर भरपूर आलेले आहे, हो. तर त्यामध्ये पण आपण सर्च करायला सुरुवात करू. तर असं नाही की जस्ट डायलनी भरपूर 10 टाइम्स 8 घेतलं तर मी पण 5 टाइम्स किंवा 7 टाइम्स 8 घेतलं तर मला प्रॉफिट होईल. इट्स नॉट लाईक. पण एका नॉर्मल व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये किती वेळा नंबर रिपीट झाला तर तो चालतो का? रिपीट हा जास्तीत जास्त 2 वेळा झाला पाहिजे, त्यापेक्षा जास्त वेळा नको. आणि असे कुठले नंबर आहे की ते नाही रिपीट झाले पाहिजे? जसं 8 म्हणालात. 8 आहे. रिपीट हे बघा, 8 नंबर तर हा रिपीट नकोच, 4ही नको. आता हे डिपेंड करतं की तुमचं प्रोफेशन काय. फॉर एक्झाम्पल स्टुडंट आहे, तर स्टुडंटसाठी 6 हा एकदा ओके आहे. मल्टिपल टाइम्स 6 जर आला तर तुम्ही प्रोक्रस्टिनेशन म्हणजे आळस करणं, आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, असं तुम्ही करत राहणार आहात. बरोबर. तर त्यामुळे 6 हा भरपूरदा नको. 2 इट्स ओके, 2दा पण नाही. स्टुडंट याच्यामध्ये तर एकच पाहिजे. एकदा 6 इज गुड फॉर द स्टुडंट.